नमस्कार. आम्ही सारे खळच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. कसे माहिती का, मला अगदी लहानपणापासून खाण्याची आवड. अर्थात ही गोष्ट मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितली आहे. आज मी तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगतो. लहानपणापासून ना मला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जायचं होतं. ही गोष्ट नवीन आहे की नाही? काय, लहानपणापासून मला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जायचं होतं, पण माझ्या आईने किंवा मला आजीने ना स्वयंपाकघरात शिरकावच करू दिला नाही. हो बरं ठीक आहे, हरकत नाही, मेरे भी दिन आएंगे. हरकत नाही. मी असा विचार केला, आपण मोठे झालं, मग लग्न झालं, मग आपल्याला मुलं झाली की आपल्या मुलांना आपण आपल्या स्वयंपाकघरात जायला असा मज्जाव करायचा नाही. बिंदास खेळायला जायचं. पण झालंय उलट. आता कसं झालंय की मुलीला मला सांगावं असं वाटतं की आता जा ग स्वयंपाकघरात, जरा बापाला चहा करून दे, असं सांगावं लागतं. असो, थोडक्यात काय की मागची पिढी आणि पुढची पिढी दोघांनी माझी स्वप्न फारशी काही सत्यात उतरायला दिलेली नाहीत, पण तुमच्यामुळे माझं सत्यात उतरलेलं बरं का स्वप्न. म्हणून तर आज मी या सीटवर बसलेलं आहे. आणि आजचा हा जो एपिसोड आहे ना, हा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी, म्हणजे खाणं इथे प्रत्यक्ष दाखवण्यासाठी शर्मिला वहिनीला इथे मी आमंत्रित केलेलं आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार वहिनी. नमस्कार. आपलं पूर्ण नाव काय? शर्मिला सूर्यकांत आरोटे. बरं, कुठे राहता आपण? गोरेगाव. गोरेगावला. पहिल्यापासून तिथेच राहता का कसं काय? गोरेगावलाच राहतो. हो, म्हणजे तुमचं माहेर कुठलं? मुलुंड. माहेर मुलुंड आणि सासर तुमचं गोरेगाव. गोरेगाव. बरं, मुलुंडला शाळा कुठली होती? मुलुंड विद्या मंदिर. मुलुंड विद्या मंदिर. आणि कॉलेज? कॉलेज वाणी विद्यालय. वाणी विद्यालय. आणि तुम्हाला बहीण भाऊ काय? मला एक भाऊ आहे. एक भाऊ आहे. मोठा का छोटा? मोठा आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही शेंडेफळ. हो. ओके. बरं, बंधुराज काय करतात? भाऊ इंजिनियर आहे. इंजिनियर. केमिकल इंजिनियर. ओके. आणि आई वडील तुमचे? आई वडील गावी असतात. गावी कुठलं गाव? आमचं अकोला तालुक्यात. अकोला तालुक्यातलं कुठलं? पांगरी. पांगरी. अच्छा, म्हणजे मूळचे तुमचं जे आहे ते पांगरी गावातलं आहे. आई वडील पांगरीचे. आई वडील पांगरीचे. म्हणजे आपण म्हणतो ना की माझं गाव कुठलं, तर पांगरी गाव. मग पांगरी गावातून तुम्ही मुलुंड मध्ये आलात. बरोबर. मुलुंड मधून लग्न होऊन तुम्ही गोरेगाव मध्ये आलात. आता यजमान काय करतात? यजमान आमचं शॉप आहे. 2 शॉप आहेत. अरे वा, स्वतःच व्यवसाय? एक मी सांभाळते, एक माझे मिस्टर सांभाळतात. बरं, तुम्ही कुठलं दुकान सांभाळता? मी जोगेश्वरीलाच आहेत. दोन्ही शॉप आमचे जोगेश्वरीलाच आहेत. हो, पण म्हणजे कसले काय दुकान? टेलरिंग मटेरियल्स आहे. अरे वा. टेलरिंग मटेरियल आणि गारमेंट मटेरियल. टेलरिंग मटेरियल आणि गारमेंट. एक तुम्ही सांभाळता, एक यजमान सांभाळता. आणि मुलं? 2 मुलं आहेत. एक मुलगा, एक मुलगी. मुलगी कॉम्प्युटर इंजिनियर आहे. मुलगा हॉटेल मॅनेजमेंट करतो. अरे वा, म्हणजे व्यवस्थित सेटल आहे. म्हणजे तुम्ही दोघींचा व्यवसाय असूनही मुलं व्यवस्थित सेटल आहेत. बरं, मग खाण्यापिण्याचं कसं करता? कारण दुकान म्हटलं, स्वतःचा व्यवसाय म्हटल्यावर नोकरीपेक्षा जास्त मेहनत तिथे करावी लागते, नाही का? 9 वाजता दुकान उघडायचं तर तुम्हाला 8 वाजता निघायला वगैरे. मग ते कसं काय जमवलं सगळं? सगळं घरातलं सगळं आवरून मग दुकानात जाते. बरं, व्हेरी गुड. चांगलं आहे. म्हणजे मेहनती आहे सगळं. काम मेहनतीच आहे. आणि सगळं स्वतःच करते. सगळं स्वतः करते. बरोबर. आमचे खवय्ये वाट बघतायत, तुम्ही आज काय बनवून दाखवणार आहेत. आपण आपल्या किचन कडे जाऊया का? चालेल, या. आमच्या खवय्याला तुम्ही आज काय काय दाखवणार आहात? गाजर वडे. गाजर वडे. राजमा वडे. आणि पालक वडे. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? राजम्याचे वडे. ओके. साहित्य सांगता मला काय काय? हे राजमा, हे ब्रेड क्रम्स, ओके, लाल तिखट, आलं लसूण, मीठ, गरम मसाला आणि हे कोथिंबीर. काय केले? हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केली. बस. ओके. साहित्य बघितले. आता जाऊया कृतीकडे. काय करायचं मला आधी सांगा. आधी हे राजमे घेऊया. त्याच्यामध्ये ब्रेड क्रम्स घालूया. मग हे केल्यानंतर मुलं खायला लागली की नाही? खायला लागली. प्रत्येक मुलाचं लहानपणी काही ना काहीतरी नावडती वस्तू असतेच, आणि ती नावडती वस्तू खावी म्हणून मग आईंचं आटा पिठा चाललेला असतो. थोडस तिखट करूया. गरम मसाला पुढे. तिखट पाहिजे थोडीशी जास्त घालूया. हो, तिखट पाहिजे ना, झणझणीत पाहिजे खरं म्हणजे. आणि हे सगळं एकत्र करून स्मॅश करायचं. बरोबर.
शेवटी हाताचा वापर करावाच लागतो. हाताशिवाय चव येत नाही. हा, ते एक ऊर्जा असते हातात. करूया आता वडे. हो, हे राजम्याचे वडे आहेत ना, त्यामुळे जरासं आपण त्याला असा आकार देऊया. राजम्यासारखा. हा, थोडस असं मध्ये इथे दाबायचं. अरे वा, बघू दे. स्पेशल असा आकार आहे, मुद्दामून केलेला. ओके, कमी करू का? कमी करा. ओके. आणि आता हे खायचे कशा बरोबर? सॉस बरोबर. सॉस. हो. सॉस बरोबर खायचे. सोप्यात की नाही करायला? या लिहून घ्या साहित्य आणि कृती. राजम्याचे वडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: वाफवलेला राजमा, ब्रेड क्रम्स, तिखट, आलं लसूण पेस्ट, मीठ, गरम मसाला आणि मिरची कोथिंबीर पेस्ट. कृती: प्रथम एका बाउल मध्ये वाफवलेला राजमा घेऊन त्यामध्ये ब्रेड क्रम्स, तिखट, मिरची कोथिंबीर पेस्ट, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला आणि मीठ घालून मिश्रण घट्टसर मळून घ्यावं. या मिश्रणाचे वडे खरपूस तळून घ्यावेत.